बट यावेळेस मी सोलो चालली आहे सोलापूरला. खूप जास्त पाऊस आहे. आता आम्ही साडी वगैरे नेसली, आम्ही म्हणजे मी नेसली आहे फक्त. आम्ही मोजतोय की खरंच 68 आहेत का आतमध्ये. मागे टेकायला काहीच नाही. सिद्धेश्वर टेम्पलमध्ये येऊन तुम्हाला हा व्ह्यू बघायला मिळेल. आणि मी साडी नेसून पार्कमध्ये जाणार आहे. जस्ट इमॅजिन. येस, डोळ्यासमोर स्वप्न, उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघतोय तो. माझी मान अवघडून बसली. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. चलो चलो, कुठे चाललोय आपण? मी चालली आहे सोलापूरला. येस, सोलापूरला. सॉरी गाईज, सो मगाशी माझी ऑटो आली होती म्हणून मी जास्त काही बोलले नाही. सो मी सोलापूरला चालली आहे आणि मोस्ट ऑफ द टाईम तुम्ही बघितलं असेल की मी फॅमिलीसोबत जाते आणि कारनी जाते. बट यावेळेस मी सोलो चालली आहे सोलापूरला. ट्रेननी चालली आहे. मी खूप 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 वर्षांनी मी सोलापूरला ट्रेननी चालली आहे. म्हटलं ठीक आहे, काही वीकेंड होता आणि काही काम नव्हतं. मग म्हटलं की पुण्यात थांबण्यापेक्षा सोलापूरला जाऊन येते आणि पुण्यातला पाऊस सध्या थांबलेला आहे, त्यामुळे कुठे फिरायलाही जाता येत नाही आहे. मग म्हटलं की चला गावाला जाऊयात, 2 दिवस मस्त एन्जॉय करून येते. येस, तर सोलो चालली आहे सोलापूरला. तेच जर मी पप्पांना म्हटलं असतं मनाली किंवा गोवाला जाऊ का सोलो, तर पप्पा म्हटले असते नाही, पण सोलापूरला जायचं म्हटल्यावर म्हटले जा. सो भरपूर अशा कॉमेंट्स करा आणि पप्पांना सांगा कॉमेंट्समध्ये की तिला जाऊ द्या सोलो ट्रिपला. सो म्हणजे आपली नेक्स्ट ट्रिप ही सोलो होईल गाईज. आणि मी सोलो नसणारच आहे, कारण की माझ्यासोबत तुम्ही आहे कायमच. सो आता 8:30 वाजलेत आणि मी SNDT मेट्रो स्टेशनला आली आहे. इकडून मग मी पुणे स्टेशनला उतरेल आणि तिकडून माझी 9:30ची इंटरसिटी आहे, जी 1-1:30पर्यंत सोलापूरला पोहोचते. बऱ्याच लोकांना ना माहिती नाही आहे की पुणे स्टेशनला जी मेट्रो थांबते त्याचं डिरेक्टली कनेक्शन म्हणजे डिरेक्टली प्लॅटफॉर्मवरती ती ट्रेन जाते. सो मी आज तुम्हाला दाखवेल की ती कशी डिरेक्टली प्लॅटफॉर्मवरती जाते. मी फन फॅक्ट इज दस गाईज की वीकेंड्सला मेट्रोचं तिकीट कमी असतं, म्हणजे 5-6 रुपयांनी कमी असतं. एक्झॅक्टली नाही सांगू शकत, बट 5-6 रुपयांनी तरी कमीच असतं. स्कॅन करून आपण तिकीट काढलेलं आहे आणि आता बॅग वगैरे चेक इन करून पुढे जाणार आहे. शिफ्ट एवढ्या मोठ्या आहेत बघा, सायकल वगैरे पण आतमध्ये बसतात. सो गाईज, मी तुम्हाला दाखवते की मेट्रो स्टेशन जे आहे पुणे स्टेशनचं, ते पुणे स्टेशनला कसं लिंक्ड आहे. आता इथे ना एक्झिट करायचं, तिकीट स्कॅन करून एक्झिट करायचं आणि मग तिथून लेफ्ट घ्यायचा. स्कॅन करून पुढे आलं आणि देन इकडून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. गाईज, असं बाहेर पडलं की डिरेक्टली इकडे जातो आपण पुणे स्टेशनला. डायरेक्ट अजिबात इकडे तिकडे जायची गरज नाही, त्यामुळे मला मेट्रो कन्व्हिनियंट वाटते. इथे वेट करायचं आणि त्यानंतर कोणत्या प्लॅटफॉर्मला आपली गाडी आहे ते बघायचं आणि मग तिकडे चाललं जायचं. इथून डिरेक्टली खाली प्लॅटफॉर्म कनेक्टेड आहे. ट्रेन आलेली आहे गाईज. माझं ना उद्याचं रिटर्न तिकीट जे होतं ना ते कन्फर्म नव्हतं. तात्काळमध्ये तिकीट काढायचं होतं, बट माझं काय म्हणतात लॉग इन ते हे झालं होतं, खराब झालेलं लॉग इन फॉरगॉट झालं होतं आणि ते लॉग इन होत नव्हतं. सो मी ट्रेनमध्ये ना मला 2 फ्रेंड्स भेटले, म्हणजे माझे ते फ्रेंड्स नाही आहेत पण आत्ता आमची ओळख झाली आणि त्या दोघांनी मला तिकीट काढण्यासाठी हेल्प केली. सो येस, हिने तर स्कार्फ बांधून घेतला बिकॉज तिला दाखवायचं नाही आहे की ती कोण आहे. बट या, तिने मला हेल्प केली आणि याने मला तिकीट काढून दिलं. हॅलो, हाय, थँक्यू. याने मला तिकीट काढून दिलं आणि हिने मला हेल्प केली. सो आता आम्ही खातोय. मी त्यांना पार्टी देणार आहे, मी त्यांना जेऊरचे वडे खायला देणार आहे. सो येस गाईज, पाणी बघा, पाणी. त्याच्यात पैसे का टाकतात? अच्छा,
तर आम्ही जेऊरला पोचलो आणि ना इथले वडापाव फेमस आहे, तर आम्ही खाणार होतो पण ते काका चढले पाहिजे ट्रेनमध्ये, बस एवढंच आहे. आम्ही वाट बघतोय. तुमचं नशीब चांगलं आहे का बघू, आम्हाला वडे मिळत आहेत का, लेट्स सी. अजून तरी नाही आलं गाईज, आम्हाला वडापाव मिळालाच नाही आणि ऑलमोस्ट आता सोलापूरला मी पोहोचली आहे. सो आय थिंक यावेळेस तरी काय जेऊरचा वडापाव खायला मिळाला नाही. लेट्स होप की उद्या रिटर्न जाताना पुण्याला मला मिळेल. ट्राय करूयात आपण. तू का? नाव विसरले. मनीष भेटला आहे मला ट्रेनमध्ये आणि येस खूप छान वाटलं. आणि माझी हेल्प पण केली. ती इथे जी होती ती कोडवाडीला उतरली. सो येस, थँक्यू मनीष. सोलापूरमध्ये पोहोचलेली आहे मी आणि आम्ही आता गाडीवर चाललो आहे घरी. पाऊस येतोय थोडा थोडा आणि छान आहे वातावरण, अजिबात ऊन वगैरे नाही आहे. हा 7 रस्ता आहे गाईस आणि इथे 7 रस्ते एकत्र येऊन जुळले जातात म्हणून याला 7 रस्ता म्हणतात. खाऊ घेतलेला आहे सगळ्यांसाठी. कंबर तलाव लास्ट व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवला होता, पण त्याच्यामध्ये कारमध्ये असल्यामुळे एवढं दिसत नव्हता, पण आता क्लिअरली दिसतोय. आणि पाण्याची पातळी मागच्या वेळेसपेक्षा आता थोडी वाढलेली आहे कारण की सोलापुरात पाऊस झाला आहे. हे बघा, इथं लोक येऊन बसतात का रात्री? इथं येऊन बसतात लोक. हे बघा, मध्ये फाउंटन पण आहे, कारंजा. सब आहे आपलं सोलापूर में. मी घरी आली आहे आणि जेवण वगैरे आम्ही केलं. तुम्हाला 1 मिनटं मी दाखवते. हे बघा, एवढा पाऊस होता ना इकडे. खूप जास्त पाऊस आहे. आता आम्ही साडी वगैरे नेसली. आम्ही म्हणजे मी नेसली आहे फक्त. आम्ही चाललोय, कुठे चाललोय बघा, तिकडे गेल्यावर दाखवते. पण अशी साडी वगैरे नेसून आम्ही तयार आहे आता. पुण्याला कधी येणार तू? कधी आमच्या संग येतो. हे कोण आहे? तूच आहेस की? हा हा हाय कर, हाय. असं कर, असं कर हात. दादाला घेऊन तू येणे आलाय, मग मी येते. चालतंय. हा, मग फिरायला जाऊ आपण तिकडं. तुम्ही कुठं नेता तिथं येते. बिर्याणी खाऊ. हॉटेल मध्ये जाऊ. हा चालतंय. साडी नेसलीच नाही, एवढं सांगून पण साडी नेसली नाही साडी. व्हेरी गुड. झोपली होती मी, पुण्यावरून आली, तू इथं झोपली. मी दमली होती की स्वयंपाक करून. आपण परत फिरून 7 रस्त्याला चालूय. मगाशी पण आपण 7 रस्त्यावरूनच गेलो, आता तिथे चालूय परत. हे संगमेश्वर कॉलेज आहे गाईज. तळ, पाण्याचं तळ. सब आहे सोलापूर में, सब आहे की नाही पिंट्या? हे होम मैदान आहे आणि इथे ना सोलापूरचा फेमस गड्डा भरतो मकर संक्रांतीच्या वेळेस. आता नाही आहे इथे, पण आता मिनी गड्डा चालू आहे. मिनी गड्डा, गड्डा म्हणजे बेसिकली जत्रा असते, तर ते इथे होतं. गाईज आपण पोहोचलेलो आहे सिद्धेश्वर मंदिरात, म्हणजे मंदिराच्या परिसरात. बसला का? सुंदर आहे बघा हे गाईज, केवढं सुंदर आहे. पेंट्या सगळ्यांना घेऊन आली आहे मी आज फिरायला. श्री सिद्धेश्वर टेम्पलला सोलापूरचं ग्रामदैवत म्हणतात आणि असं म्हणतात की इकडे ना 68 लिंगांचं हे मंदिर आहे. तर आपण आज जाऊन बघूयात की एक्झॅक्टली कसं आहे. हे बघा किती सुंदर आहे. म्हणजे ह्या मंदिराच्या 3 बाजूला पूर्ण पाणी आहे आणि त्याच्यावरती ही मूर्ती साकारली आहे. टू मच प्रिटी. मस्त.
मस्त आहे रे. इकडे 2 लिंग आहेत गाईज. बघा गाईज, इकडे एक लिंग आहे, इथे लिंग आहे गाईज. इथे सिद्धेश्वर महाराजांची ना इथे समाधी आहे. तुला कसं वाटतं फिरून मंदिरात? मस्त, छान. छान आहे ना, वातावरण छान आहे. वातावरण कसं छान, मस्त. पाऊस पडला तर खूप छान वाटतं. हो, खूप येस, खूप मस्त. बरं झालं आम्ही घरी न बसता आम्ही फिरायला आलो बाहेर. दीदी आले ना काय फिरायला भेटतं. हा, मग हा, आम्ही फिरतो आणि ब्लॉग बनवतो सगळे एकत्र. मस्त वाटतं. मस्त वाटतं. सध्या वारी चालू आहे आणि पांडुरंगाचं दर्शन तर आम्ही पंढरपूरला जाऊन नाही घेऊ शकलो, पण ह्या मंदिरात पण आमचं पांडुरंगाचं दर्शन झालेलं आहे. हे बघा किती सुंदर आहे. थोडं ऊन पण लागतं ना, अजून भारी दिसतं. हा, पण हे पण छान आहे, असं क्लाउडी पण छान वाटतंय. हे बघा गाईज, किल्ला पण आहे इथं. कुठला? बोईकोट किल्ला. किल्ला आहे ना, किल्ल्यातून डायरेक्ट तिकडे विजापूर ह्याला निघतात ते. ह्या किल्ल्यातून डायरेक्ट हा. विजापूर रोडला असं निघतात. म्हणतात हा. असं म्हणतात, पण ते बंद आहे का आता आपल्याला जायला किल्ला? आहे ना, चालू आहे. आता बंद झाला ना 6 वाजून. म्हणजे सर्वसामान्य लोक जाऊ शकतात. हो, जसं ओके गाईज, नेक्स्ट टाइम किल्ला. आतापर्यंत आम्ही 12 किती बघितलेत? 12 लिंग बघितलेत. आम्ही मोजतोय की खरंच 68 आहेत का आतमध्ये. हे पण हे छोटे छोटे मोजले का आपण? मेन मंदिरात चाललो, मेन मंदिरात इकडे. आता सध्याला तर मंदिराचं काम चालू आहे, निम्म झाले, अजून खूप काही बाकी आहे. आणि त्या मंदिराचा डेमो बघा असा आहे. म्हणजे काम पूर्ण झाल्यानंतर असं दिसणार, हो, पण बऱ्यापैकी असंच दिसतंय आता पण. आणि हे असं दिसणार गाईज. काम पूर्ण. मंदिरात चाललो आता, खूप जास्त सुंदर आहे हे बघा गाईज. आणि रात्री तर एकदम अप्रतिम दिसतंय. की मंदिरामध्ये म्हणजे मी जी हिस्ट्री वाचली त्याच्यामध्ये लिहिलंय की 68 लिंग आहेत, 68 लिंग. तर मग ह्या मंदिराच्या परिसरात तेवढी लिंग आहेत का? नाही, 68 लिंग स्थापना हे बाहेर केलेली आहेत महाराजांनी. मंदिरामध्ये आपले 13 आहेत. 13 ओके. आपल्या इथं. अच्छा, म्हणजे ह्या मंदिराच्या परिसरात 13. इथं मंदिरात 13. मंदिरात 13 मंदिराच्या बाहेर आपल्या 68 लिंग, सगळे मिळून 68 लिंग बाहेर आहेत. आहेत, म्हणजे ह्या परिसरात हो, आहेत. 68 लिंग. आता ज्या वेळेला आपली इथं प्रारंभ होती त्यावेळेला पहिल्या स्टार्टला अष्टविनायकची पूजा होती. म्हणजे सोलापुरामध्ये कुठलीही विपत्ती येऊ नये, कुठलेही हे होऊ नये म्हणून त्याची पहिल्या स्टार्टला अष्टविनायकची पूजा होती. हा, त्याच्यानंतर आपल्या यात्रेला पुढं प्रारंभ होतो. हा, मग ते मकर संक्रांत. पांढरे कपडे जे घालतात हो. त्याच्या मागे काही शास्त्र आहे का? ते म्हणजे धोतर, त्यानंतर बाराबंदी वर फेटा आणि असं हे कपाळाला हा भगवा पट्टा, ह्या आमचं पहिल्यापासूनच हे वेशभूषा आहे आमची. बरोबर. हा, मग ते तुम्ही पुढे कंटिन्यू हा, कंटिन्युअस आम्ही म्हणजे पुढे पूर्वजांनी घेऊन जाण्याचा प्रयत्न प्रयत्न करत आहे. गाईज बघा, झरणा बघा, झरणा. सिद्धेश्वर टेम्पलमध्ये येऊन तुम्हाला हा व्ह्यू बघायला मिळेल. आणि मी इन्सिस्ट करेल की संध्याकाळच्या वेळेस या, बिकॉज व्ह्यू खूप भारी. आमचा पिंट्या जास्त टाइम वेस्ट करत नाही, झालंच झालं नाही तर होतच नाही ते. एक नाही होत रे हे. 2 3 शहाणा आला, मोठं शहाणा. अजून कसं चला, नाही बसत. गाईज व्ह्यू बघा फक्त तुम्ही. हा, म्हणजे वरती पूर्ण ढग काळे झालेत पावसाचे आणि पक्षी वगैरे फिरतात आणि हे मधून असा वॉक थ्रू आहे. म्हणजे तुम्ही व्ह्यू बघा फक्त. ओ माय गॉड, काय व्ह्यू आहे. रात्रीच्या वेळी बघा हे किती सुंदर दिसतंय. सो गाईज, पीक डिटेलिंग बघा. ह्या रेलिंगला पण त्यांनी नंदीचं मूर्ती लावली आणि हे सगळ्या ठिकाणी लावलेली आहे, म्हणजे प्रत्येक त्या खांबाला. गेली कॅमेराचा सहारा घेतला आता. आमचे फोटोग्राफर कुठं? बंधू मागे. फोटोवाला फोटोग्राफर
चला जायचं आपल्याला घरी. चलो गाईज. पार्कला जायचंय. कुठं जायचंय? कुठल्या तरी पार्क. आता कुठं जायचंय? आता कुठे जायचं? आता कुठं जायचंय रे? घरी जायचं का तिकडे ह्याला जायचं? कुठलं पार्क आहे? पार्कला आहे ते काय आहे? ते बघू ये का आतमध्ये गेल्यावर सांगू. आम्ही पार्कला जाणार आहे काय आता पार्क. आम्ही घरी नाही जाणार आहे आज. आम्ही नुसतं टाइमपास करणार आहे. पार्क अँड ऑल. घरचे शिव्या देणार आहेत घरी जाऊ. पाऊस येतोय गाईज. किती वाजलेत? आणि 7:30 वाजलेत. आणि आता आम्ही ऑटो करणार आहे आणि मग जाणार आहे पार्कमध्ये. ॲव्हेंजर कसलं तरी पार्क दाखवणार. पार्कमध्ये मी ॲडव्हेंचर, सॉरी ॲव्हेंचर नाही आहे, ॲडव्हेंचर पार्कला. आणि मी साडी नेसून पार्कमध्ये जाणार आहे. जस्ट इमॅजिन. येस. बोला काय म्हणत होते तुम्ही बंधुराजे? आम्ही म्हणत होतो जसं सारसबाग पाशी जसे खाण्याचे वगैरे खाद्याचे ते गाड्या असतात, हां तसं आमच्या इथे जिथं गड्डा लागतो त्याला चिटकूनच हां. खूप प्रसिद्ध वगैरे असं खाण्यासारखं खूप काही भेटतं मग हे इथं आहे का आता? आहे आता सध्याला. आपण तिकडंच चाललोय आता. हो पण आम्ही नाही खाणार आहे कारण की आम्हाला बिर्याणी बनवली आहे घरी. बिर्याणी खास आत्याने बनवाले. आत्याने बनवली आहे खास माझ्यासाठी. सो आम्ही बाहेर काही खाणार नाहीये. हां. आम्ही घरी जाऊन ताव मारणार आहे बिर्याणीवरती. हो. सो तुम्ही बघत राहा आम्ही कसं ताव मारतो. कळू तुम्हाला लवकर. कळवू तुम्हाला आणि दाखवू तुम्हाला. कशी झाली ते पण सांगेन तुम्हाला. हां कशी झाली ते पण सांगतो. ॲडव्हेंचर पार्कला आलेलो आहे आम्ही आता. तिकीट पण काढावं लागतं इथे. फ्रीमध्ये नाही आहे. आणि आपण विचारू एक मिनटं की तिकीटला किती पैसे घेतलेत ते विचारून सांगते मी तुम्हाला. आणि ॲडव्हेंचर पार्कला येऊन ॲक्च्युअलमध्ये ॲडव्हेंचर झालं आहे बिकॉज मी साडी नेसली. साडी नेसून पार्कमध्ये कोण येतं म्हणूनच ॲडव्हेंचर पार्क म्हणतात. काहीतरी ॲडव्हेंचर करायचं येऊन. आमची दिदी येते का? हां म्हणजे प्लॅन नव्हतं ना आमचं, फक्त मंदिर प्लॅन होतं. हे अचानक adventure- ठरलं. अचानक भचानक गोष्टी अचानक भयानक ठरलं. येस. त्यामुळे आम्ही आता काय जसं असेल तसं एन्जॉय करणार आहे. 100 रुपये गेलेले आहेत 5 जणांचे इथे. संध्याकाळ असल्यामुळे किंवा पाऊस पडलाय त्याच्यामुळे बंद आहे सगळं. गर्दी पण नाही. आणि हे काय ॲडव्हेंचर जे आहे ना ते बंद आहे. आणि काय रे ह्याला हे जर करायचं असेल गेम्स खेळायचे असतील तर त्याला वेगळे पैसे आहेत का? म्हणजे एंट्रीला फक्त 20 रुपये. समजलं का गाईज? फक्त एंट्री 20 रुपये. बाकी का सब पैसा लेते. ये देखो ये अभी मैं चढूंगी साड़ी पहन के. ये असलं काय काय पण नाही इथं. पाळणा वगैरे पण सगळं बंद. काय आहे मला हे कळत नाही. मग काय झालं? पाऊस पडला. म्हणजे पावसाळ्यात बंदच असेल. टर्फ वगैरे पण आहे गाईज इकडे. लोक क्रिकेट खेळतात टर्फवरती. चिक्कल है. नाही आहे झुक 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 आगीन गाडी. फक्त लहान मुलांसाठी हे. तुम्ही तुमच्या लहान मुलांना घेऊन इकडे येऊ शकता. मोठ्यांचं काही काम नाही आहे. म्हणजे मोठे तेच की आपल्या लहान मुलांना घेऊन येणार खेळायला. असं काय काय आहे गेम्स वगैरे. बेसिकली आपलं जे मॉलमध्ये वगैरे असतात ना त्या सगळ्या गोष्टी इकडे ठेवल्या त्यांनी. गेम्स वगैरे. आणि गाईज ह्या हार्टमधून तुम्हाला दिसत असेल माझं काय म्हणतात महादेवावरचं प्रेम. माझ्या ह्या हार्टमधून बघा समोर असं शिखर दिसतोय मंदिराचा. इकडे आहे. तुम्हाला दिसतोय की नाही मी दाखवते. वेट अ मिनिट गाईज. सब दिखाएंगे हम. बघा इकडून आल्यानंतर डायरेक्ट हा व्ह्यू आहे मंदिराचा. किती सुंदर अप्रतिम. आमचं ॲडव्हेंचर पार्क फिरून झालंय. आता जातोय आम्ही. आता आम्ही घरी जातोय बिर्याणी खायला. इथं काही नव्हतं जास्त. म्हणजे आहे पण आमच्या उपयोगाचं काही नव्हतं. आणि बऱ्यापैकी बंद आहे सगळं आता सध्या. तुम्हाला काय बोलायचं आहे? त्यांना काय नाही बोलायचं. ते स्पीचलेस झालेत आता. आमचं ॲडव्हेंचर पण आता बघून झालं इथे सगळं. कधी एकदा घरी जातो आणि कधी एकदा बिर्याणी खातो. हो हो. आता त्याला वेध लागलेत जेवणाचे, बिर्याणीचे. स्वप्न डोळ्यासमोर स्वप्न आहे हो आपल्या. स्वप्न येत आहेत त्याच्या.
डोळ्यासमोर स्वप्न, उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघतोय तो. चला आता आम्ही जातो घरी. आता काही शूट नाही करत, बाहेर अंधार आहे, इथे लाईट आहे म्हणून बोलून घेते. आता आम्ही घरी जातोय. तुम्हाला भेटूयात घरी जाऊन, बिर्याणी दाखवतो. बाय गाईज. प्लॅनमध्ये 1 मिनटं पाणी घेऊ. प्लॅनमध्ये चेंज आहे थोडासा. आम्ही आता पाणीपुरी खायला आलो आहे. कुठलं बॅक साईड आहे? गड्ड्याचा. होम मैदानाच्या बॅक मागे टेकायला काहीच नाही. हां, होम मैदानाच्या बॅक साईडला असं स्ट्रीट आहे फूडचं. तर तिकडे आम्ही थांबलो आहे आणि इथं पाणीपुरी खातो. इकडे बरेचसे शॉप्स आहेत असे, म्हणजे असंच आहे सगळं स्ट्रीट फूड अवेलेबल आहे इकडे. आणि पाऊस येतो आहे, पावसातच आम्ही पाणीपुरी खातो. पाणीपुरी खाल्ली आणि आपल्यासारखा रगडा, पुण्यात जसा रगडा मिळतो गरम, तसा रगडा नव्हता. थंड पाणी होतं आणि पुरी होती, रगडा नव्हताच बेसिकली. आणि 1 नंबर होतं, मस्त होतं, वेगळे काहीतरी चव होती. तर तुम्ही पण कधी आले इकडे तर नक्की ट्राय करा. ह्या स्ट्रीटला तुम्हाला सगळीकडे तशीच पाणीपुरी मिळेल. आणि आता खूप जास्त पाऊस येतो, सो आम्ही आता जातो घरी. बाय, भेटूया घरी. बाय बाय. पिंटू शेठ, तुमको मज़ा आ रहा है? बहुत मज़ा आ रहा है. अभी घर पे शिरा खाएंगे जाके. शिरा तो खाना पडेगा भाई साहब. पाऊस बघा, पाऊस. आता मी पावसाळ्यातच येणार सोलापूरला. सोलापुरातल्या पावसाने माणूस भिजत नाही, काय केलं? माणूस भिजत नाही. पाऊस पडतो पण भिजत नाही. बिर्याणी बघा गाइस, बिर्याणी. बिर्याणी खा लो. अब बनी, अभी खाएंगे हम लोग. गुड मॉर्निंग गाइस, गुड मॉर्निंग. काल आम्हाला ना खूप लेट झाला घरी यायला. म्हणजे आम्ही आत्याच्या घरी होतो, तिकडे जेवण वगैरे केलं आणि पाऊस पण खूप होत होता, त्यामुळे इकडे घरी यायला लेट झालं. म्हणजे जास्त काही ब्लॉग केलंच नाही. मग आता आम्ही आज सकाळी उठलो आहे, आता आंघोळ वगैरे झाली, आता परत आत्याच्या घरी चाललो. काय सांगायचं, खूप अवघड आहे. माझी मान अवघडून बसली आहे. सकाळ सकाळी माझी मान अवघडली आहे. तर आता आत्याकडे जाणार आहे, तर तिच्याकडे ह्याच्यावरती, ह्या दुखण्यावरती इलाज आहे. मग आम्ही तो इलाज तिच्याकडून करून घेणार आहे. सो बघू आता, तिथं जाऊन तरी माझं मान नीट होती का. बघा गाईज, असा रस्ता आहे. काल पाऊस पडला तर सगळा चिखल झाला आहे आणि आम्ही असं चालत चाललो इकडे. मॉर्निंग वॉक, गाडीने नाही चाललो आज, चालत चाललो. तेवढाच मॉर्निंग वॉक पण होईल आमचा. आमचं गाव बघा किती शांत आहे. ॲक्च्युली ही वस्ती आहे आणि इकडे घरात छोटी छोटी प्राणी पण आहेत, बैल, गाय, बकरी सगळे. आणि हा छोटासा रस्ता आहे वस्तीतून जाणारा. आत्याकडे जाऊन आली आहे मी. आता आम्ही परत चाललो आहे काकाकडे आणि तिथं जाऊन जेवणार आहे आणि मग पुण्याला जायला निघणार आहे. बाय. परत येते आता लवकरच, लवकर. बिर्याणीचा आपण व्हिडिओ नीट बनवू. गाईज, मी सोलापूर रेल्वे स्टेशनला आली आणि माझी ट्रेन येऊन थांबली. आता अर्धा तासातच ट्रेन निघेल आणि मी पुण्याला जाईल. सो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या कोणी फ्रेंड्सनी सिद्धेश्वर मंदिराला गेलं पाहिजे तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. मला सांगा तुम्हाला ह्या व्हिडिओमधला कुठला पार्ट जास्त आवडला आणि मी तुम्हाला भेटीनच नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.